नमस्कार सगळ्यांना. आज आहे 10 जानेवारी. तर बघा आजपासून जो आहे तुमचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता आज सकाळी 11 वाजल्यापासून चालू होईल. ठीक आहे. कारण आता संक्रांत पण जवळ आलेली आहे आणि दुसरा आठवडा पण संपत आलेला आहे. मागे सांगितल्याप्रमाणे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसे जे आहेत किंवा 7वा हप्ता जो आहे तो पडू शकतो. आता दुसरा आठवडा संपत आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज सकाळी 11 वाजल्यापासून पैसे पडायला चालू होतील. कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर SMS येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणी बँकेत पैसे पडू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं फोन चेक करत राहायचे आज दिवसभर. कारण उद्या शनिवार असल्यामुळे दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते. ठीक आहे. त्यामुळे आज तुम्हाला पैसे येऊनच जातील. आज नाही तर डायरेक्ट सोमवारी येतील. ठीक आहे. कारण शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज बऱ्याच महिलांना पैसे येऊन जातील. जास्त महिलांना आज पैसे येतील. त्यामुळे आज तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आजच्या टप्प्यात पैसे आले तर ठीक, नाही तर डायरेक्ट तुम्हाला फेब्रुवारीच्या टप्प्याची वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. कारण ज्या महिलांना अजून आधीचे पैसे नाही मिळाले त्यांना पण आता या जानेवारीच्या हप्त्यासोबत पैसे जे आहेत ते पडून जातील. त्यामुळे तुम्ही नक्की SMS वर लक्ष ठेवा. तुमच्या फोनवर लक्ष ठेवा. फोन चालू ठेवा. फोनवर SMS आला की डायरेक्ट मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेत की नाही. ठीक आहे. 7व्या हप्त्याचे पैसे ज्यांना कोणाला जमा होतील त्यांनी कमेंट करा. म्हणजे बाकीच्या महिलांना पण कळेल की पैसे आलेले आहेत. त्यांना पण चेक करायला इझी जाईल. ठीक आहे. मग आता मी सांगणार तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात वाटप चालू झालेलं आहे. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे जिल्ह्यांची. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांचा जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे किंवा मागचे हप्ते राहिले त्यांना आता जानेवारीच्या हप्त्यासोबत मागचे हप्ते पण मिळणार आहेत. तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. बघा तुम्हाला कधी असा मेसेज येऊ शकतो फोनवर. त्यामुळे तुम्ही फोन चेक करत राहा. आज 11 वाजल्यापासून तुम्ही फोन चेक करत राहा. कधी पण SMS येऊ शकतो तुमच्या बँकेत पैसे पडल्याचा. तसेच बघा तुम्हाला काही संक्रांतीला काही स्पेशल गिफ्ट भेटणार आहे का? किंवा काही गोष्टी आहेत का? ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की संक्रांतीच्या आधी काही महिलांना निवडक महिलांना काही गिफ्ट मिळणार आहे का? ठीक आहे. बघा आता ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला आत्तापर्यंत अजून आलेला नाही आहे. ठीक आहे. डिसेंबरचा फक्त मी बोलते त्यांना आता जानेवारी प्लस डिसेंबर असे एकसाथ ₹3000 मिळतील. जानेवारीचा हप्ता 1500 आणि डिसेंबरचा हप्ता 1500 असे मिळून डायरेक्ट तुम्हाला 3000 तुमच्या खात्यात आहे महिलांना पडून जातील. बघा महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे आश्वासन वचनं पूर्ण केलेले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आम्ही किंवा महिना अखेरपर्यंत जमा करू. तर त्यांनी तेव्हा जमा केलेले आहेत. तेव्हा त्याच दिवशी ठीक आहे किंवा त्याच वेळी त्यांनी मागचे हप्ते ज्या महिलांचे राहिले असतील म्हणजे सपोज जुलै ठीक आहे जुलैपासून कुणाचे हप्ते राहिले असतील किंवा ऑगस्टचा हप्ता राहिला कुणाचा, सप्टेंबरचा राहिला किंवा काही जणांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते राहिले होते. त्या महिलांचे हप्ते पण सरकारने जमा केलेले आहेत. माहिती आहे सगळ्यांना. सगळ्या महिलांना माहितीच असेल की आधीचे पैसे पण ज्या महिलांना आले होते ना त्या महिलांना पण पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत. त्यामुळे आता तुमचे पण आधीचे पैसे राहिले असतील म्हणजे जुलैपासनं तर तुम्हाला पण आता जानेवारीच्या हप्त्यासोबत ते पैसे येऊन जातील. ठीक आहे. पण जर तुम्हाला आतापर्यंत ₹1 आला नसेल तर मात्र तुमचं एक चिंतेची बाब आहे. कारण तुम्हाला आधार सीडिंग चेक करावं लागणार आहे. ठीक आहे. आधार सीडिंग चेक करा. तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे की नाही चेक ऑनलाईन तुम्ही लॉग इन करू शकता आणि बँकेत जाऊन चेक करा. असं घरी बसून पण करू शकता तुम्ही. तुम्हाला येत असेल किंवा मी स्टेप्स पण दिल्या आहेत. आपला व्हिडिओ पण आहे चॅनलवर. आधार कार्ड लिंक आहे का ना कसं चेक करायचं घर बसल्या 2 मिनिटात चेक करू शकता तुम्ही. ते पण करा. तिथं दाखवलं तर ठीक चांगलंच आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पण डायरेक्ट बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता. तुम्हाला सांगतील की तुमचं अकाउंट कुठल्या बँकेला लिंक आहे, तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते पण सांगतात ते. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आधार सीडिंग कारण DBTद्वारे पैसे जे आहेत ते आपल्या खात्यात येत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला DBT अनेबल करणं महत्त्वाचं आहे. DBT अनेबल म्हणजे जेव्हा तुम्ही आधार सीडिंग करता किंवा आधार लिंक करता तेव्हाच DBT अनेबल होऊन जातं. ठीक आहे. ह्या झाल्या गोष्टी. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या महिन्याचे पैसे नाही आले किंवा कुठल्या महिन्यापासून पैसे राहिलेत. म्हणजे आपल्याला कळेल की अजून किती महिला आहेत त्यांना अजून मागचे पैसे आलेले नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे काय होईल की बऱ्याच महिलांना कळेल की बाबा आपले पण नाही आले. नाहीतर काही महिला टेन्शनमध्ये येतात की माझेच नाही आले, बाकीच्यांना आले किंवा शेजारी बाजारी सगळ्या महिलांना आले असतील तर त्या महिलेला टेन्शन येतं की कधी येणार किंवा येणार की नाही. तर मग ह्या कमेंटद्वारे महिलांना पण कळेल की हां बऱ्याच महिलांना अजून आले नाहीत तर आपल्याला पण येऊन जातील. ठीक आहे. कमेंट करा नक्कीच. आता बघा संक्रांतीचे गिफ्ट म्हटलं तर तुम्हाला मी सांगते की जे गिफ्ट आहेत संक्रांतीचे ते काय मिळणार आहेत का? किंवा काही ₹5000 वगैरे जे म्हणतायत ते आहे का खरंच? हो, तर तुम्हाला बघा तुम्हाला माहिती असेल की अन्नपूर्णा जी योजना आहे, ठीक आहे. अन्नपूर्णा ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते वर्षाला मोफत मिळत असतात. ठीक आहे. त्यामध्ये ₹830 तुम्हाला सिलेंडरचे मिळतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं आधी सिलेंडर तुम्ही स्वतःच्या पैशाने घ्यायचा. नंतर तुम्हाला सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करतील सिलेंडरचे. वर्षाला 3 गॅस सिलेंडर. ठीक आहे. किती? 3. आता बघा याच्याची पात्रता काय असणार आहे? जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल, बघा जी महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र असेल तीच महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असेल. त्यामुळे असं काही वेगळा अर्ज तुम्हाला काही करायचं नाहीये. ठीक आहे. अन्नपूर्णा योजनेसाठी वेगळा तुम्हाला काही अर्ज वगैरे काहीच करायचं नाहीये. कारण
तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर लाडकी बहिणीसाठी पात्र असाल तर तुम्ही अन्नपूर्णासाठी पात्र असणार आहे. फक्त एक अट आहे त्याच्यात, जी महिला लाभ घेते लाडक्या बहिणी योजनेचा, त्याच महिलेच्या नावावर तुमचं गॅस कनेक्शन जे आहे घरातील ते हवं आहे. ही महत्त्वाची गोष्ट. बघा, तुमच्या नावावर गॅस कनेक्शन हवं, महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन हवं घरातलं, तरच तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर जे आहे ते मोफत मिळणार आहे. तर तुम्हाला यासाठी काय करायचं, जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे. ते तुम्ही अर्ज लिहू शकता, साधा कागद अर्ज लिहिला तरी चालेल. अर्ज लिहा तुम्हाला, की मला गॅस कनेक्शन माझ्या नावावर हवं आहे किंवा काही कारणं आहेत, काय कशासाठी हवं आहे, ते लिहून तुम्ही देऊ शकता. तिथे तुम्हाला ते तुमच्या नावावर गॅस कनेक्शन करून देतील. तरच तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत ते मिळत असतील. बघा, कळलं? म्हणजे तुम्हाला वर्षाला ₹2,500 मिळतील, कारण ₹830 ₹850 असा काहीतरी गॅसचा दर आहे. त्यामुळे वर्षाला तुम्हाला ₹2,500 मिळतात. त्यामुळे 2 वर्षाचे किती झाले? ₹5,000. ठीक आहे. असे तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. तर आणि अजून म्हणजे आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी PM आवास योजनेत, ठीक आहे, अंतर्गत महाराष्ट्रासाठी बघा, महाराष्ट्रासाठी 20,00,000 घरं मंजूर करून घेतली आहेत. ठीक आहे. म्हणजे आता लाडक्या बहिणींना 20,00,000 स्वतःची घरं मिळणार आहेत. त्याचं घरकुल जे आहे ते मंजूर झालेलं आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 20,00,000 घरं देण्याचा निर्णय त्यात घेतलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्वतःचं घर, स्वप्नातलं घर जे आहे ते मिळून जाईल. ही जे दुसरं जे आहे ते गिफ्ट आहे. तुम्हाला संक्रांतीचं गिफ्ट आहे ते आहे. ठीक आहे. आता तुम्हाला योजनेचा अर्ज कसा करायचा, घरकुल योजना जी आहे त्यासाठी पात्रता काय असणार, अर्ज काय असणार, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याच्यात तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. पात्रता अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि नक्की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मात्र नक्की करा, कारण खूप महत्त्वाची योजना आहे. ठीक आहे. आणि आता बघा, संक्रांत जवळ आलेली आहे. ठीक आहे. 15-14ला आहे संक्रांत. त्याच्यामुळे त्याच्या आधीच पैसे येऊन जाऊ शकतात. त्यामुळे आज आणि सोमवारी तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही काय करा, लक्ष ठेवा आपल्या SMS-वर. जर तुम्हाला SMS कधी-कधी येत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन विचारू शकता, की पैसे आलेत की नाही. ठीक आहे. आता आधार सीडिंग आणि फॉर्म अप्रूव्हल ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्या चेक करा. जर ते असेल तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. अजून काही तुम्हाला क्वेश्चन असतील, काही असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कमेंट केल्यानेच बाकीच्या महिलांना पण जे आहे ते कळेल, की काय चाललेलं आहे. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे आता याच्यातनं ज्या महिला आहेत त्या बाद होणार आहेत. ज्या अपात्र महिला आहेत ते लाडकी बहीण योजनेत बाद होणार आहेत. ठीक आहे. सुमारे 60,00,000 महिला ज्या आहेत त्या बाद होणार. त्याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर, ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यावरच आहे. 60,00,000 जो महिला आहेत त्या योजनेतनं बाद होणार. तर का बरं? कारण त्या अपात्र ठरल्या आहेत. तर काही निकष आहेत, त्या निकषांवर तुम्ही ते बसत नाहीत. ठीक आहे. निकष पण मग त्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तुम्ही जर निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत, किंवा बसत नसाल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरी करत असेल, अशा ज्या महिला आहेत किंवा कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, अशा महिला आता इथून पुढे पात्र ठरणार नाही आहेत. त्यांची जी यादी जी आहे किंवा वेगवेगळ्या योजनेची यादी आहे ती मागवली आहे. RTOकडनं डिटेल्स मागवलेले आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला पण आता योजनेपासून मुकावं लागणार आहे, जर तुम्ही अपात्र असाल तर. मग त्यामुळे तुम्हाला पैसे इथून पण नाही आले तर समजून जा की तुम्ही अपात्र आहात आणि आपलं नाव कट झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे असं आहे ते. त्यामुळे तुम्हाला निकष जाणून घ्यायचे असेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये सगळे निकष जे आहेत ते सांगितलेले आहेत. ठीक आहे. काही नवीन निकष पण ॲड झालेले आहेत, ते पण तुम्हाला जाणून घ्यायला महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते जाऊन बघू शकता व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.